आज दत्त जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गोदा घाटावरील एकमुखी दत्त मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी दिसून आली. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं बघायला मिळालं. गुरुवार हा ग्रह बृहस्पतींचा गुरुदिवस आहे. दत्त जयंती गुरुवारी येणं हा अत्यंत शुभयोग मानला जातो. तब्बल 12 वर्षानंतरनं यंदा दत्त जयंती गुरुवारी आली. गुरुपुरुषामृताचा योग असल्याने याला अमृतसिद्धी योग म्हटले जाते, असं धर्मशास्त्र अभ्यासकांनी सांगितले. आज पहाटेपासून दत्त महाराजांचा लघुरुद्र अभिषेक झालेला आहे. त्यानंतर संध्याकाळी 6:15 वाजता दत्त जन्माचं नियोजन आहे. संध्याकाळी 6:15 वाजता दत्त जन्म झालं का महाआरती होईल व भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं असणार आहे आज रात्री 2-1 वाजेपर्यंत. उद्या 8 तारखेला दत्त याग आहे. विश्वकल्याणार्थ दत्त महाराजांचा 1 दिवसाचा दत्त याग आहे. त्यानंतर 12 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. 13 तारखेला सत्यदत्त महापूजा आणि कुलदेवतेचा गोंधळ असा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होईल. शहरात आज दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून महाआरती, रथयात्रा, पालखी सोहळे, श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता आणि भाविकांना दिवसभर महाप्रसाद असे कार्यक्रम करण्यात येत आहेत. शहरातील 62 श्री स्वामी समर्थ केंद्रावर भाविक श्री गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले. आज सकाळी भूपाळी आरती करून त्यानंतर यज्ञविधी झाले. श्री गुरुचरित्राच्या अध्यायाचे वाचन करून दुपारी 12:15 वाजेनंतर श्री दत्तांच्या जन्माचा उल्लेख असलेल्या ओळींचे वाचन होऊन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा जयघोष सेवेकरी करतील. त्यानंतर दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येत असून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.